चला, बोर्ड दिसतोय सगळ्यांना? ओके. आवाज येतोय सगळ्यांना? क्लिअर आवाज आहे? हो सर. गुड. साहिल, तू हू का बरं लिहितो रे? हू, HOO, हू चा अर्थ काय होतो? हो लिहायला पाहिजे तर हू का बरं लिहिता तुम्ही? हू काही नवीन पद्धत आहे का? मला सांगावं, काय मला कळत नाही त्याच्यात. सर ते होच आहे. ऑटो स्पेलिंग केलं असेल तो, ऑटो, त्यामुळे हू येत असेल. चालेल. चला, आपण काल एका महत्वाच्या टॉपिक पर्यंत आलो होतो. आय होप तुम्हाला आठवत असेल. काल आपण पाहिलं होतं की मेंडलने एक्सपेरिमेंट्स कसे केले. हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट. मेंडल्स हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट. आता मेंडल्स हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट मध्ये आपण एक एक गोष्ट बघतोय. काल आपण पाहिलं की मेंडलला हायब्रिडायझेशन जेव्हा करायचं होतं त्याने काय केलं की आपण एक कॅरेक्टर पाहिलं होतं. एक कॅरेक्टर पाहिलं, सिंगल कॅरेक्टर. कोणतं कॅरेक्टर होतं? कोण सांगतं मला? हाईट. हाईट वॉज द कॅरेक्टर. बरोबर, हाईट वॉज द कॅरेक्टर. हाईट एक असं कॅरेक्टर आपण कन्सिडर केलं होतं की ज्या कॅरेक्टरमुळे आपल्याला कळत होतं की दिस इज द डॉर्फ प्लांट, दिस इज द डॉर्फ. एक छोटं प्लांट असेल, एक मोठं प्लांट असेल. हाईट इज अ कॅरेक्टर. आता मेंडलने काय सांगून ठेवलंय ते नीट लक्षात घ्या. हाईट हे कॅरेक्टर आहे. हे कॅरेक्टर एका पिढीतनं पुढच्या पिढीमध्ये जाण्यासाठी, आज आपल्याला सगळं माहिती आहे त्यामुळे मी जे बोलतोय तुम्हाला असं वाटेल की सर यू आर नॉट टेलिंग एनिथिंग न्यू. कारण आज आपल्याला हे माहित झालं की एक कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये जर जायचं असेल तर ते गॅमेट मधून जातं. त्या गॅमेट्स मध्ये क्रोमोझोम्स असतात, क्रोमोझोम्स मध्ये जीन्स असतात, त्यामुळे एक कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये जातं हे माहिती आहे. परंतु विचार करा, आजपासून जवळजवळ 130-140 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 150 वर्षापूर्वी, 150 म्हणूया, कारण त्याचे प्रयोग त्याने 1863च्या आसपास कम्प्लीट केलेले आहेत. तुम्ही इमॅजिन करू शकता, जवळजवळ 150 वर्षापूर्वी ज्या वेळेला काही माहित नव्हतं, त्यावेळेला सगळं जग, कोणालाही काही माहित नव्हतं, त्यावेळेला मेंडलने सांगितलं की कॅरेक्टर्स एका पिढीतनं पुढच्या पिढीमध्ये जात असतात. त्याचं कारण असतात फॅक्टर्स. आणि हे जे फॅक्टर्स असतात, हे फॅक्टर्स जे असतात बाळांनो, हे दोन याच्या टाईपचे असतात. त्यांना म्हणतात ॲलिल्स. काय वर्ड असतात? ॲलिल्स. हा वर्ड नीट लिहून ठेव, ॲलिल्स. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर व्यक्त होण्यासाठी, एक्सप्रेस होण्यासाठी. एक्सप्रेस हा वर्ड आला तर समजायचं व्यक्त होणं. कधी कधी तुम्ही मुलं आपसात गप्पा मारताना बोलत असतात की अमका मुलगा किंवा अमकी मुलगी एक्सप्रेस करत नाही. एक्सप्रेशन किंवा एक्सप्रेशन याच्यावरनं आलेला शब्द आहे. एक्सप्रेस करणं म्हणजे काय? आपली भावना, आपल्या गोष्टी सांगणं.
याला आपण काय म्हणतो? एक्सप्रेस करणं, व्यक्त होणं. याला मराठी शब्द काय आहे? व्यक्त होणं. नीट लक्ष द्या. आता एक मोठी गमतीशीर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला याच्या आधी पण बोललो. मी असा काय आहे? कारण माझ्यामध्ये तसे जीन्स आहेत. तुम्ही तसे का आहात? तुम्ही जसे आहात आज, ते कसे तसे का आहात? कारण तुमचे क्रोमोझोम्स मधले जीन्स तसे आहेत, म्हणून तुम्ही तसे आहात. जी काही तुमची हाईट असेल, जे काही तुमचा कलर असेल, जे काही तुमच्या चेहऱ्याची ठेवण असेल, जे काही तुमच्या बॉडीची ठेवण असेल, ती कशा अकॉर्डिंग असते? तुमच्या पॅरेंट्स कडून आलेल्या जीन्सच्या अकॉर्डिंग. हे आज आपल्याला माहिती. आता मेंडलने नुसता एका प्रकारचा अभ्यास नाही केला. नीट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की कुठलाही कॅरेक्टर व्यक्त होण्यासाठी त्याचे 2 फॉर्म्स असले पाहिजे, 2 रूप असले. 2 रूप असले पाहिजेत. याचा अर्थ काय झाला, की आता हे 2 रूप आणि 2 प्रकार काय कुठून येतात किंवा हे ॲलिल्स नावाचा काय भानगड आहे हे आपण समजून घेऊ. वन बाय वन आपण समजून घेतो. एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या. एकही कन्सेप्ट तुम्हाला सगळेच जण बुद्धिमान आहात. कोणालाही अवघड काहीच वाटणार नाही. आणि मी शिकवल्यानंतर जर अवघड वाटलं तर याचा अर्थ दॅट इज माय फेल्युअर, दॅट इज नॉट युअर फेल्युअर. नीट लक्ष द्या. माझं असं म्हणणं आहे, कुठलंही कॅरेक्टर व्यक्त कसं होतं? लक्षात ठेवा, ते व्यक्त होण्यासाठी त्या प्रकारचे प्रोटीन्स त्या बॉडीच्या मध्ये, त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये बनत असतात. कसे बनतात, काय बनतात पुढच्या चॅप्टरमध्ये येणार आहे. परंतु ते कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी आता पहिली गोष्ट अशी आहे, की काही कॅरेक्टर्स एक्सप्रेस होतात, काही कॅरेक्टर्स एक्सप्रेस होत नाही. आणि प्रत्येक कॅरेक्टरचे 2-2 रूप असतात. त्यांना आपण म्हणतो ॲलिल्स. लक्ष द्या. समजा समजा ह्युमन बीइंग्स मध्ये आपल्याला आता पुन्हा मी मुद्दाम ह्युमन बीइंग, कारण ह्युमन रिप्रोडक्शन आपण शिकलोय. ह्युमन बीइंग्स मध्ये आपल्या बॉडीमध्ये मेल काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहे? फादर काय कॉन्ट्रीब्यूट करतो? स्पर्म. मदर काय कॉन्ट्रीब्यूट करते? मदरचा काय सहभाग असतो? काय देत असते मदर? एग. वडील काय देत असतात? स्पर्म. नीट लक्ष द्या. वडिलांनी काय दिला? स्पर्म. आईने काय दिला? एग. या स्पर्म मध्ये आणि या एग मध्ये न्यूक्लियस आहे की नाही? न्यूक्लियस आहे की नाही? आहे. या न्यूक्लियस मध्ये काय असतात? क्रोमोझोम्स असतात. क्रोमोझोम्स कशाने बनलेले असतात? डीएनए ने बनलेले असतात. आणि डीएनए वरचा समजा हा एक डीएनए, हा धागा आहे. याचे 2 धागे मिळून एक डीएनए तयार होत असतो. हा धागा आहे समजा डीएनएचा. हा जो धागा आहे, या धाग्यावर असे बेस पेअरचे सिक्वेन्स असतात. शिकवणार मी तुम्हाला बेस पेअर काय प्रकार असतो. जे मी आता 12वीला शिकवतोय ना, दुसऱ्या बॅचला, तर ते इथे सिक्वेन्स असतात. हे जे सिक्वेन्स असतात, हे जे क्रमाने लावलेले न्यूक्लिओटाइड्स असतात, इथून ते एक एक्झाम्पल देतो. इथून ते इथपर्यंत समजा हा एक पीस आहे. हा जो पीस आहे, हा पीस एक पर्टिक्युलर कॅरेक्टर घेऊन जात असतो. असं पूर्ण डीएनए वर, टोटल डीएनए वर, म्हणजे मेल कडे पण आणि फिमेल कडे पण किती कॅरेक्टर्स असतात, किती प्रकारचे कॅरेक्टर्स एका पिढीतनं पुढच्या पिढीत जातात. सायंटिस्ट लोकांनी त्यांचा नंबर काउंट केलाय. दॅट इज 33,000 कॅरेक्टर्स. एकाही त्यांना लाखो वाटत होते, परंतु जेव्हा ऍक्च्युअली त्यांनी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट केला 1990 मध्ये, 1990 साली, तेव्हा त्यांना कळलं, त्यांनी ऍक्च्युअली जीन्स मोजले माणसाच्या शरीरातले, तर त्यांना तो नंबर 33,000च्या आसपास मिळाला. किती हजार? 33,000. 33,000 कॅरेक्टर्स. आता हे झाले ह्युमन बीइंगचे. तसेच प्लांट मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर असतील, बरोबर आहे की नाही? छोटीशी मुंगी असेल, तिच्याकडे वेगवेगळे कॅरेक्टर असतील. म्हणजे आपला जो डेटा आहे आपल्या बॉडी मधले, आपली जी बॉडी अशी आहे, किंवा कुत्र्याची बॉडी तशी आहे, मांजराची बॉडी तशी आहे, वाघाची बॉडी तशी आहे, ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन कशात आहे? डीएनए मध्ये. या डीएनए मध्ये काय आहे? व्हॉट इज डीएनए? डीएनए इज अ थ्रेड मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्सचा थ्रेड आहे, तो एक मोठा धागा आहे. आणि त्या धाग्यावरचे काही ठराविक पीसेस आहेत, त्यांच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते.
ती कशी स्टोअर केलेली असते ते पुढच्या चॅप्टर मध्ये गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, पण ही जी इन्फॉर्मेशन असते ही ऍज इट इज कॉपी केली जाते. या इन्फॉर्मेशनलाच आपण म्हणतो कॅरेक्टर. आता एक इमॅजिन करा, तुम्हाला किती कळलं असेल मला माहित नाही, पण तुम्ही जे मी बोलतोय याला कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका फक्त. आता बघा, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स आहेत, क्रोमोझोम्स मध्ये डीएनए आहे, डीएनए वर डीएनए थ्रेडने बनलेले आहेत, या डीएनए वर विशिष्ट अशी इन्फॉर्मेशन लिहिलेली असं समजा. टाइम बिंग काय लक्षात ठेवू, लिहिलेली, या सूचना लिहिलेल्या आहेत. आणि ह्या सूचना ऍज इट इज पुढच्या पिढीत जातात आणि त्या एक्सप्रेस होतात. नाकाची साईज अमकी असावी, फायनल. हनुवटी अशी असावी, डोळे असे असावेत, केस काळेभोर असावेत किंवा तपकिरी असावेत. या सगळ्या सूचना कशात आहेत, डीएनए मध्ये. आता ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. जसं आपल्या बाबतीत आहे तसंच प्लांटच्या बाबतीत असेल, कारण ऑर्गॅनिझम तो ऑर्गॅनिझम. आता जेवढे डिप्लॉइड ऑर्गॅनिझम आहेत, काही ऑर्गॅनिझम हॅप्लॉइड पण असतात, पुढे गेल्यावर आपण शिकणार आहोत. हॅप्लॉइडचा अर्थ होतो की जो एक पासून पुढे, या एक पासून लेट से की हा एक एग आहे, फिमेल कडून आईकडून आलेला एग आहे, या एक पासून जर मुलगी बनून गेली तर, आणि या स्पर्म पासून मुलगा बनून गेला तर. काही ऑर्गॅनिझम्स मध्ये असं होतं. काही ऑर्गॅनिझम्स मध्ये बायोलॉजीमध्ये हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम जे असतात त्यांच्यापासून मेल बनून जातो, फिमेल पासून फिमेल बनून. प्लांट्स मध्ये खास करून आणि जेवढे लोअर असतील, जेवढे तुम्ही खाली खाली जाल, अर्ली फॉर्म्ड ऑर्गॅनिझम्स असतील, सुरुवातीला जे ऑर्गॅनिझम बनले असतील त्यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी पाहायला मिळते. पण जसजसं आपण ऍडव्हान्स होत जातो, जसे जसे ऑर्गॅनिझम्स ऍडव्हान्स होत जातात, विकसित होत जातात, त्या वेळेला काय होतं की तो ऑर्गॅनिझम डिप्लॉइड होतो. डिप्लॉइडचा अर्थ असा आहे की याच्याकडे एन नंबर ऑफ क्रोमोझोम, म्हणजे याच्याकडे 23 क्रोमोझोम आहेत आणि या फिमेल कडून 23 क्रोमोझोम आहेत. आता जे बाळ बनणार आहे त्या बाळाकडे काय बनणार आहे, 46 क्रोमोझोम, आणि याला आपण म्हणतो 2n नंबर, कारण n प्लस n इज इक्वल टू 2n. हे समजतंय का सगळ्यांना? आता हा जो 2n नंबर आहे, आता तुम्ही विचार करा, इमॅजिन करा. आता वडिलांची हाईट, लेट्स एक मी एक वडिलांचं चित्र काढतो. की वडिलांची हाईट अशी आहे. वडिलांची हाईट अशी आहे आणि आईची हाईट अशी आहे. आईची हाईट अशी आहे. ठीक आहे. आता या दोघांनी, काल जसं मी एक्झाम्पल दिलं होतं, एका राजाने सांगितलं, एक अतिशय बुटकी बाई आणि एक अतिशय उंच माणूस, आणि एक अतिशय बुटका माणूस आणि एक अतिशय उंच बाई, जी त्या पूर्ण नगरामध्ये त्या राज्यामध्ये सगळ्यात उंच असेल तिचं, आणि कोणाशी लग्न केलं, एकदम बुटक्या माणूस, तर काय रिझल्ट मिळेल याचं कारण सांगतो. हे मी असं एक्झाम्पल देण्याचा हेतू सांगतो. हेतू असा आहे बेटा की ह्या व्यक्तीकडे, ह्या माणसाकडे जे जीन्स असतील, जे त्याच्या उंचपणाला कारणीभूत आहेत, ते किती प्रकारचे असतील, 2 प्रकारचे. एक तर समजा टॉलनेसचा जीन आहे, टॉलनेससाठी, उंची व्यक्त होण्यासाठी एक जीन आहे त्याच्याकडे, तो आहे टी. कारण हा पण व्यक्ती त्याच्या आई आणि वडिलांपासूनच बनलेला आहे, म्हणजे त्याच्या आईकडून पण काही गुण आले असतील, त्याच्या वडिलांकडून पण आले असतील, म्हणजे एक टी तर आला त्याच्या पप्पांकडून. आता त्याची आई पण समजा जर उंच असेल तर एक टी आला तिच्याकडनं, एक टी आला पप्पांकडनं, एक टी आला मम्मीकडनं या व्यक्तीचा. आणि दोन्ही टी आल्यामुळे हे जे बाळ आहे, हा जो व्यक्ती आहे, हा कसा झाला, कॅपिटल टी. त्यामुळे याची हाईट, जे हाईट रेग्युलेट करणारे जीन होते, जे हाईट कंट्रोल करणारे जीन होते, ते याच्या बॉडीमध्ये एक्सप्रेस झाले आणि याची नॉर्मल पेक्षा जास्त हाईट झाली. असं तुम्हाला समाजात बघायला मिळेल, असं तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्हाला समाजात पाहायला मिळेल. हा व्यक्ती झाला. या महिलेची स्थिती काय झाली, हिचे वडील ऍव्हरेज हाईटचे होते. नीट लक्ष द्या, हिचे वडील ऍव्हरेज हाईटचे होते. आता हिच्या बॉडीमध्ये हिच्या वडिलांनी, लेट से की तिच्या बॉडीमध्ये आता 2 प्रकारचे जीन आहेत, बरोबर, तिच्या बॉडीमध्ये 2 प्रकारचे जीन आहेत. एक जीन असा आहे
आणि दुसरा जीन असा आहे. हा जीन जो होता तिच्या आईने दिला तिला. हा जीन होता तो तिच्या आईने दिला आणि हा जो जीन होता तो तिच्या बाबांनी दिला या बाईचा. आता हे दोन्ही जीन एकत्रित व्यक्त झाले आणि हे दोन्ही जीन स्मॉल असल्यामुळे या बाईची उंची एकदम छोटी झाली. कारण टॉलनेसचं जे कॅरेक्टर होतं, उंचीचं कंट्रोल करणारं जे कॅरेक्टर होतं ते पॉवरफुल नव्हतं. ते कसं होतं? पॉवरफुल नव्हतं. पॉवरफुल नसल्यामुळे ते कसं झाली, ह्या बाईची उंची कमी झाली. ह्या बाईची उंची कमी झाली. आता ह्या बाईची उंची कमी झाल्यामुळे झालं काय? या दोघांनी लग्न केलं. ह्या दोघांनी लग्न केलं. आता सायंटिस्ट लोकांनी किंवा मेंडेलने हे शोधून काढलं की काही कॅरेक्टर जे असतात ते दुसऱ्याला व्यक्त होऊ देत नाही. काही कॅरेक्टर जे असतात बाळांनो ते दुसऱ्यांना व्यक्त होऊ देत नाही. आणि काही कॅरेक्टर जे असे असतात की ते त्यांच्यासारखंच दुसरं कॅरेक्टर आलं तर ते व्यक्त होतं. म्हणजे आता मला पुन्हा मी माझ्या टॉपिकवर येतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार. नीट लक्षात. आता हाईट आपण ह्या व्यक्तीच्या हाईटचा स्टडी केला. हा जो व्यक्ती तुमच्या समोर डोळ्यासमोर दिसतोय, हा जो उंच व्यक्ती आहे, या व्यक्तीच्या हाईटचा आपण स्टडी केला. म्हणजे हाईटला रिस्पॉन्सिबल असणारे जीन्स किती झाले? किती जीन्स झाले? ज्यांना मेंडलने अलील म्हटले होते ते किती आहेत? 2. कोणते कोणते? बघा इकडे लक्ष द्या. एक अलील त्याच्या पप्पांकडून आला, एक अलील त्याच्या मम्मीकडून आला. दोन्ही अलील मजबूत होते, स्ट्रॉंग होते. म्हणून याच्या आई वडिलांपेक्षाही हा व्यक्ती उंच झाला. त्याच्या आई वडिलांपेक्षाही तो व्यक्ती उंच झाला. का बरं झाला? कारण दोघांकडून कॅपिटल टी आले आणि तो एक्स्ट्रीम हाईट झाली. दोन्ही आई वडिलां दोघांपेक्षा तो उंच झाला. आता हे झाले एका ॲलिलचे हे एका कॅरेक्टरचे हे 2 रूप झाले. याला म्हणतात ॲलिल्स. म्हणजे एक जीन जो असतो हा जीन असा असू शकतो, सारखे सारखे असू शकतात किंवा एक छोटा, एक सामान्य आणि एक स्ट्रॉंग. एक स्ट्रॉंग असा असू शकतो, दुसरा असा असू शकतो. आणि तिसरी जी कंडिशन आहे, दोन्ही डॉमिनंट असू शकतात, दोन्ही पॉवरफुल असू शकतात. उदाहरणार्थ हा पण टी आहे आणि हा पण टी आहे. म्हणजेच मला काय सांगायचंय, गॅमेटमध्ये, स्पर्ममध्ये किंवा ओवममध्ये दोन्हीच्या दोन्ही ऍट ए टाइम जातील का? तुम्हीच विचार करा. ज्या वेळेला गॅमेट बनतात, हॅप्लॉइड नंबर तयार होतो, म्हणजे एकच सेट जातो, त्यावेळेला एक तर हा जीन जाईल किंवा हा जीन जाईल. मम्मी पप्पा आता ह्या व्यक्तीच्या बॉडी मधलं उदाहरण घेऊ. आता याच्याकडे आहेत कॅपिटल टी असे 2 जीन्स आहेत ज्यांना आपण ॲलिल म्हणतोय. आता असे 2 ॲलिल आहेत. तर याचे जेव्हा गॅमेट बनतील, हा व्यक्ती जेव्हा संतान उत्पत्ती करेल त्यावेळेला याच्या बॉडी मधला हा एकच टी एका स्पर्म मध्ये जातो आणि हा दुसरा टी दुसऱ्या स्पर्म मध्ये जातो. असे सेपरेट होतात. केव्हा सेपरेट होतात? ज्या वेळेला गॅमेट बनतात, ज्या वेळेला त्याच्या बॉडीमध्ये स्पर्म बनायला सुरुवात होते. तीच गोष्ट या फिमेलची आहे. या फिमेलच्या बॉडीमध्ये जोपर्यंत ही मुलगी म्हणून आहे, जोपर्यंत हिला मेन्स्ट्रुएशन होत नाहीये, तोपर्यंत हिच्या काही गॅमेटचा प्रश्नच नाही. मात्र ती जेव्हा रिप्रोडक्शन मध्ये एंट्री करते, रिप्रोडक्टिव्ह लाईफ मध्ये एंट्री करते, प्युबर्टी अटेंड करते, मेन्स्ट्रुएशन सुरू होतं, त्यावेळेला तिच्या एग मध्ये एक तर इकडचा जाईल, तर इकडचा जाईल. म्हणजे दोन्ही टी जाऊ शकतात. हे दोन्ही एकाच प्रकारचे असल्यामुळे तुम्हाला काही फरक कळत नाहीये. सारखंच आहे, काय हरकत नाही. कॅपिटल टी इकडचा कॅपिटल टी गेला काय, इकडचा कॅपिटल टी गेला काय म्हणायचं. परंतु ज्या वेळेला कंडिशन अशी असते, इकडे लक्ष द्या, एक कॅपिटल टी आहे आणि एक स्मॉल टी आहे, तर अशा वेळेला काय होईल? तर अशा वेळेलाही हा टी एका स्पर्म मध्ये जातो आणि हा एक टी दुसऱ्या स्पर्म मध्ये जातो. त्यामुळे होणारं जे बाळ असतं त्याला काय मिळालेलं आहे? त्याला छोटा टी मिळालेला आहे का त्याला मोठा टी मिळालेला आहे? त्याला डॉमिनंट जीन मिळालेला आहे का त्याला रिसेसिव्ह जीन मिळालेला आहे? आता डॉमिनंट आणि रिसेसिव्हची कल्पना समजून सांगतो. मग कालचा जो स्क्वेअर काढला होता आपण तो पुन्हा एक्सप्लेन करतो. नीट लक्ष द्या. एकदा एवढं समजून घेतलं तुम्हाला काही आयुष्यात प्रॉब्लेम येणार नाही. सगळं झट जेनेटिक्स समजायला लागेल. आता नीट लक्ष द्या.
आणि जो पार्ट नाही कळला तो तिथे मला थांबवत जा. आता नीट लक्ष द्या. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत, हे जे जीन्स आहेत, हे जे ॲलील्स आहेत, क्रोमोझोम अर्धे क्रोमोझोम आईकडून आलेले आहेत, अर्धे क्रोमोझोम वडिलांकडून आलेले आहेत. 23 क्रोमोझोम माझ्या स्वतःच्या बॉडीमध्ये, तुमच्या स्वतःच्या, तुम्ही तुमच्या सगळ्या बॉडीमध्ये आपण कशावर डिप्लॉइड आहोत. एक सेट कुठून आलेला आहे? पप्पांकडून. एक सेट कोणाकडून आलेला आहे? मम्मीकडून. हे दोन्ही सेट एकत्र नांदतात, एकत्र असतात एका सेलमध्ये. परंतु गॅमेट बनताना ज्या वेळेला टेस्टीजमध्ये, मेल्समध्ये गॅमेट बनतात, त्यावेळेला हे कॅरेक्टर्स चांगले चांगले कॅरेक्टर्स जे असतात, नीट लक्ष द्या, हे जे चांगले चांगले कॅरेक्टर्स असतात, लेट्स से की हा एक सेट पप्पांचा आहे आणि हा दुसरा जो सेट आहे, हा दुसरा सेट मम्मीचा आहे, हा दुसरा सेट मम्मीचा आहे. हे दोन्ही सेट समोरासमोर येतात आणि जे जे बेस्ट कॅरेक्टर्स असतात ते तिथे इथे क्रॉसिंग वर एक ज्या मुलांनी 11वी मध्ये सेल डिव्हिजन चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर केलं त्यांना माहिती आहे इथे क्रॉसिंग ओव्हर होतं. हा पार्ट यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होईल समजा. त्यामुळे आपण ना एक्झॅक्ट आपल्या पप्पांसारखे नसतो किंवा एक्झॅक्ट आपण आपल्या मम्मी सारखे नसतो. आपण एक्झॅक्ट पप्पा किंवा एक्झॅक्ट मम्मी सारखे का नसतो? कारण या लेवलला या क्रोमोझोम जेव्हा समोरासमोर येतात, हे क्रोमोझोम जेव्हा बाळांनो समोरासमोर येतात तेव्हा हे क्रॉसिंग ओव्हर करतात आणि एकाच भागात क्रॉसिंग ओव्हर होईल असं नाही, इथेही क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतो. दोन्ही एंडला क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं. त्यामुळे काही कॅरेक्टर्स मिक्सअप होतात. जे स्ट्रॉंग कॅरेक्टर्स असतात ते पुढे जातात. लक्षात ठेवा, जे स्ट्रॉंग कॅरेक्टर्स असतात त्यांना आपण म्हणतो डॉमिनंट कॅरेक्टर आणि जे कॅरेक्टर व्यक्त होत नाहीत त्यांना आपण म्हणतो रिसेसिव्ह कॅरेक्टर. आता ते एक्झाम्पल बघा. जे कॅरेक्टर उदाहरणार्थ हाईट, हे आपण एक कॅरेक्टर घेतलं. हाईट काय आहे? हे कॅरेक्टर आहे. मग त्याचे दोन रूप आहेत. कोणते? टॉल आणि ड्वार्फ. ड्वार्फ जो आहे आपण या लेटरने दाखवतो. टॉल जे आहे आपण ते या लेटरने दाखवतो. तर हा जो टॉलनेसचा कॅपिटल टी आहे, हा टी या टीला व्यक्त होऊ देत नाही. हा टी ह्या टीला व्यक्त होऊ देत नाही आणि म्हणजेच काय, हा टी जो आहे हा काय डॉमिनंट आहे, प्रभावशाली आहे. डॉमिनंट शब्दाचा अर्थ काय होतो? प्रभावी. जो दुसऱ्या जीन याच्या बरोबरचा दुसरा ॲलील आला तरी तो दबत नाही कोणाला. काही फॅमिलीज मध्ये पप्पा खूप डॉमिनंट असतात, कोणाचं चालू देत नाही. सांगितलं नाही विषय संपला, पुढे बोलायचं नाही. डॉमिनंट असतात ते. आईचंही चालू देत नाही, कोणाचाही चालू देत नाही. डॉमिनंट असतात. डॉमिनंट याचा अर्थ काय? बाकीचे सगळे असू देत, परंतु मी म्हणेल ते खरं, मी सांगेल तसं, त्याला आपण म्हणतो डॉमिनंट. आणि असं करणं याला डॉमिनेट करणं म्हणतात. एखाद्याला दाबून टाकणं, एखाद्याला बोलूच न देणं, याला म्हणतात डॉमिनेट करणं. पण डॉमिनंट शब्दाचा अर्थ काय झाला की जो दुसऱ्याला व्यक्त होऊ देत नाही, त्याला आपण काय म्हणतो? डॉमिनंट. आणि जो दुसरा असेल तर बोलतच नाही. तो दुसरा असेल ते म्हणतायत ना तसं. काही ठिकाणी तुम्ही बघा महिला असतात, काही महिला पण डेंजर येतात का, परंतु काही महिला अशा असतात बिचाऱ्या की ते म्हणतील ना तसं, माझं काही म्हणणं. म्हणजे काय झालं? त्या रिसेसिव्ह झाल्या. त्याला काय म्हणतात? रिसेसिव्ह. रिसेसिव्ह शब्दाचा अर्थ काय होतो की दुसरा जर असेल, त्यांचा कॉम्पिटला दुसरा स्ट्रॉंग जीन असेल, स्ट्रॉंग ॲलील असेल, तर डू नॉट एक्सप्रेस, हे व्यक्त होत नाही. मग हे व्यक्त केव्हा होतात? एखाद्याच्या घरी खतरनाक पप्पा असले ना तर ते मुलं काही बोलत नाही. पण मुलं केव्हा बोलतात? जेव्हा पप्पा ड्युटीवर जातात किंवा पप्पा कुठे कामाला गेले तर ते मुलं आपसात चर्चा करतात की नाही? आपसात बोलू शकतात. आतापर्यंत न बोलणारे मुलं पप्पांसमोर, कारण पप्पा डॉमिनंट होते, पप्पांसमोर बोलले नाही, पप्पा गेले ड्युटीवर, मग आता ते आपसात चर्चा करतात. म्हणजे ते व्यक्त केव्हा होतात? वेन सिमिलर genes come together.
together at that time they express, तेव्हाच ते व्यक्त होतील. अशा कॅरेक्टर्सला आपण काय वर्ड यूज करतो? रिसेसिव्ह. समजतंय का? डॉमिनंट आणि रिसेसिव्हचा फंडा समजतोय का? हे सांगा मला. कमॉन, बोला. डॉमिनंट आणि रिसेसिव्हचा फंडा समजतोय का? हो सर. कमॉन. सपना बेटा, तुला कळतोय का? ऋतुजा, सपना, पूर्वा. येस, गुड. आता मला हे म्हणायचं आहे की जे आता ॲलिल वर्ड यूज करतो मी, जे आपल्या बुक मध्ये ते त्या लँग्वेज मध्ये. ॲलिल म्हणा, ॲलिल इज ऑल्सो टाइप ऑफ जीन. परंतु जो जीन प्रभावशाली नसतो, जो जीन आपण म्हणतो बघा, कधी कधी गमतीने तुम्ही ऐकलं असेल, याचं ना नाक त्याच्या मामासारखं आहे, याचे ना हात, याची उंची जी आहे ना त्याच्या पप्पांसारखीच आहे. हा इतका गोरा आहे ना, त्याच्या आईवर गेलेला आहे. आईवर जाणं, वडिलांवर जाणं म्हणजे काय काय व्हॉट इज दिस? याचा अर्थ असा आहे की आईचे पर्टिक्युलरली ते कॅरेक्टर्स डॉमिनंट होते. ज्यांनी पप्पांच्या कॅरेक्टरला एक्सप्रेस होऊ दिलं नाही. म्हणजे आईकडे त्या पर्टिक्युलर पार्टसाठी डॉमिनंट जीन होते. एक एक्झाम्पल देतो, माझ्या स्वतःच्या लाईफ मध्ये मी पाहिलेलं. आता माझ्या स्वतःच्या लाईफ मध्ये एकदा असा प्रसंग आला की आय वॉज ऑब्झर्विंग ए जनरेशन. एक पिढी मी ऑब्झर्व करत होतो. आता डॉक्टर होतोच आणि मी त्या घरी नियमित जायचो आणि आय वॉज प्रॅक्टिसिंग देअर फॉर ऑलमोस्ट 18 इयर्स. 18 वर्ष मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये प्रॅक्टिस केली. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर मी त्या फॅमिलीला रेग्युलर त्यांचं काही हेल्थ रिलेटेड इश्यू असला की मी त्यांच्याकडे जायचो किंवा ते माझ्या क्लिनिकमध्ये यायचे. असं चाललेलं होतं. आता जेनेटिक्स आपण सगळेजण शिकले असतो, मी शिकलेलो होतो. तर जेनेटिक्स शिकल्यानंतर मी त्या पर्टिक्युलर फॅमिलीकडे ऑब्झर्व करत राहिलो. त्या बाबांकडे, ते जे बाबा होते त्या पिढीमधले सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती, त्यांच्या वडिलांचा फोटो भिंतीवर लावलेला होता. नीट लक्ष द्या, मी गंमत सांगतोय. त्यांच्या वडिलांचा फोटो असा भिंतीवर लावलेला होता आणि त्यांचं नाक असं नाक होतं. आणि हे नाक नॉर्मल तुमच्या माझ्या नाकापेक्षा उंच नाक होतं आणि अतिशय असं, ज्याला आपण पोपटाच्या चोचीसारखं नाक म्हणतो, असं नाक होतं यांचं, या फॅमिली. आता हे कॅरेक्टर नीट लक्ष द्या. हे त्यांच्या वडिलांचं नाक पाहिलं, त्या बाबांचं नाक पाहिलं, त्यांचंही असंच नाक. त्यांच्या मुलांचं नाक पाहिलं, त्यांचंही तसंच नाक. एवढंच नाही, त्यांच्या मुलींचं नाक पाहिलं, तेही तसंच नाक. त्यांच्या मुलींच्या मुलांचं नाक पाहिलं, तेही तसंच नाक. आणि यांच्या स्वतःच्या नातवांचं पाहिलं, तेही तसंच नाक. काय अर्थ काढला याच्यावरनं तुम्ही? याचा अर्थ नाक बनवणारं हे जे इथले जे जीन्स असतील, ज्याच्यामुळे हे नाक बनत होतं, ते जीन्स स्ट्रॉंग होते. कोणाकडे? बाबांच्या बाबांकडून जे जीन्स आले होते ते स्ट्रॉंग होते, पॉवरफुल होते. म्हणून प्रत्येक पिढीमध्ये एक्सप्रेस होते. प्रत्येक पिढीत ते व्यक्त होत गेले. मी स्वतः जेनेटिक्सचा थोडाफार अभ्यास केल्यामुळे मला हे कळलं, खरे काय जबरदस्त असतं. एखादा जीन किती पॉवरफुल असू शकतो. म्हणजे किती, आता विचार करा ना, त्यांना 3 मुली होत्या. त्या तिन्ही मुलींचे निरनिराळ्या ठिकाणी लग्न झाले. त्या व्यक्ती तिकडचे त्यांचे जे हजबंड होते, त्यांच्याकडे असं नाकाचं स्ट्रॉंग जीन नव्हता का? याचा अर्थ असा आहे, या मुलींमध्ये जो जीन या मुलींमधून जात होता, तो जीन वडिलांकडचा होता आणि तो पॉवरफुल होता. त्यामुळे तोच व्यक्त होत गेला. असं ऑब्झर्वेशन करावं लागेल. तुम्ही पण असं ऑब्झर्व करायचं. आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये ऑब्झर्व करा, प्लांट्स मध्ये ऑब्झर्व करा. मजा येईल तुम्हाला. सांगतो, जेनेटिक्स व्हेरी व्हेरी फनी अँड व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. आता नीट लक्ष द्या. आता काय लक्षात आलं की रिसेसिव्ह हे जे कॅरेक्टर असतं,
ते अव्यक्त राहतं, व्यक्त होत नाही. ते केव्हा व्यक्त होतं? जसं त्या मुलीचं मी उदाहरण सांगितलं. त्या जी आत्ता मुलगी काढली होती ना मी, त्या मुलीमध्ये तिची उंची कमी राहिली. कारण काय? तिची उंची कमी राहिली याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, की या मुलीकडे जे जीन्स पाहिजे होते, ते दोन्हीच्या दोन्ही जीन्स वीक जीन होते, रिसेसिव्ह जीन होते, रिसेसिव्ह ॲलील होते. ॲलील आणि जीन. ॲलील हे एका एका जीनचे 2 फॉर्म्स आहेत. 2 फॉर्म्स म्हणजे ते असे असू शकतात किंवा ते असं असू शकतं किंवा असे असू शकतात. हाईटच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर ॲलील 2 प्रकारचे असू शकतात किंवा असे असू शकतात किंवा असे एक छोटा, एक मोठा असू शकतो किंवा दोन्ही छोटे असू शकतात. म्हणजे 3 पॉसिबिलिटीज आहेत. हे बघा 3 पॉसिबिलिटी. एक तर असं असू शकतं किंवा असं आणि असं असू शकतं किंवा असं आणि असं असू शकतं. 3 पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे जेनेटिक्स कशावर चाललेलं असतं? जर तुम्हाला मॅथेमॅटिक्स माहीत असेल, तर जेनेटिक्स चाललेलं असतं नेहमी परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनवर चाललेलं असतं. तुम्हाला यावर्षी 12वीला आहे परम्युटेशन, कॉम्बिनेशन. एकेका याचे किती पॉसिबल जसं 13 काय किती 52 कार्ड्स ड्रॉन ॲट अ रँडम. 52 कार्ड जे असतात तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमच्यापैकी काही लोक जर कधी काळी पत्ते खेळत असतील, तर त्यांनी कार्ड खेळत असेल तर ते तुम्ही असं काढून बघा. 52 कार्ड असे व्यवस्थित पिसतात ना तुम्ही त्याला पिसणं म्हणतात. आमच्याकडे काय पिसणं असं म्हणतात. पत्ते पिसणं. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. तर असे पत्ते पिसले आणि रँडमली काढले तर काय येऊ शकतात? याला म्हणतात पॉसिबिलिटीज. या पॉसिबिलिटीजचा जो अभ्यास करणं असतं, त्यामुळे इथे मॅथेमॅटिक्स लागत असतं. त्यामुळे जेनेटिक्समध्ये थोडंसं मॅथेमॅटिक्सचं ॲप्लिकेशन आहे. कसं होतं ते आपण बघूया. याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. डॉमिनंटचा अर्थ होतो जो दुसऱ्याचा प्रभाव न स्वीकारता व्यक्त होतो. त्याला म्हणतात डॉमिनंट कॅरेक्टर. जो दुसऱ्याच्या प्रभावाने दबला जातो त्याला म्हणतात रिसेसिव्ह कॅरेक्टर. आणि तुम्हाला जे निराळे वर्ड्स येतील आपण त्यांची डेफिनेशन तुम्हाला घरी जाऊन आज लिहायचीच आहे. आज तुम्हाला सगळे जेनेटिक टर्मिनॉलॉजी आता मी इथं तुम्हाला ते जेनेटिक टर्मिनॉलॉजी शिकवता सांगत चालतो. म्हणजे तुम्हाला ते कळत पण जाईल आणि तुम्ही जेव्हा ती लिहायला बसाल घरी जाऊन, त्यावेळेला ते इझिली समजू शकाल. आता मी एक कॅरेक्टर घेऊन काल मी एक गोष्ट सांगितली होती. मेंडलने सगळ्यात पहिले एक कॅरेक्टरचा स्टडी केला. कसा केला? एक्सपेरिमेंट सगळ्यांना लक्षात आहेत. आता एक्सपेरिमेंट काय केला होता ते तुम्हाला माहिती आहे. मेंडलने काय केलं? एक टॉल पी प्लांट घेतला. हे त्याचं फ्लॉवर. या फ्लॉवरला इमॅस्क्युलेशन केलं. काय केलं? इमॅस्क्युलेशन केलं. इमॅस्क्युलेशनचा अर्थ सांगा मला. कम ऑन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इमॅस्क्युलेशन? कम ऑन. Removal of anthers, stamens. अँथर का स्टॅमेन? रिमूव्हल ऑफ Stamens. स्टॅमेन्स काढून टाकले. स्टॅमेन काय आहे? मेल पार्ट्स आहेत. यांच्यामध्ये काय बनत असतं? पोलन ग्रेन्स बनतात. आता एक जे प्लांट होतं, छोटंसं प्लांट जे होतं, हे त्याचं फ्लॉवर. याला जसंच्या तसं ठेवलं. याला प्रॉपर वाढ होऊ दिली आणि याला जेव्हा फ्लॉवरिंग आलं, याचे जे फ्लॉवर्स होते, याचं जे फ्लॉवर होतं, हे असं असतं फ्लॉवर. या फ्लॉवर मधनं याचे जे स्टॅमेन्स होते, या स्टॅमेनला पूर्ण मॅच्युअर होऊ दिले आणि या स्टॅमेन मधले पोलन ग्रेन्स आणून आता याला झाकून ठेवलं होतं. याला बॅगिंग केलं होतं. याला पॅक केलं होतं. आता पॅक केल्यानंतर की जेणेकरून हे फुल ओपन होईल, परंतु याच्यावर दुसरे पोलन ग्रेन्स येणार नाही. म्हणून याचं काय केलं होतं? याला म्हणतात बॅगिंग करणं. बॅग लावून बॅगिंग केलं. आणि ज्या वेळेला इकडचे पोलन ग्रेन्स मेंडलला वाटले की आता तयार झालेत, मग याने हे पोलन ग्रेन्स घेतले आणि या फुलाच्या समजा हे एक फुल आहे, या फुलाच्या हा जो पार्ट होता स्टिग्माचा, याच्यावर आणून असे डस्टिंग केलं आणि
हे डस्टिंग केलं म्हणजे हे आता मी हे जे इथे दाखवतो इथे बघा हे इथे डस्टिंग केलं इथे आणून टाकलं. आता नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे काय तयार होईल, ही जी आहे ही पोलन ट्यूब जी आहे, इथे पोलन ग्रेन्स मधून काय तयार होते, एक पोलन ट्यूब तयार होते. ही पोलन ट्यूब खाली 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 जाईल आणि खाली गेल्यानंतर काय करेल, खाली गेल्यानंतर इथे ही आहे ओव्हरी, या ओव्हरीच्या आत इथे जाऊन इथे हे जे मेल गॅमेट्स आहेत हे इथे जाऊन सोडून देईल. इथे फर्टिलायझेशन होईल आणि याच्यापासून काय बनेल, वाटाण्याचा दाणा बनेल. इथे दाणे बनायला सुरुवात होते, लाईनने असतात ते, लाईनने एक 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 फर्टिलायझेशन होतं आणि इथे याचे दाणे मटारीचे दाणे किंवा वाटाण्याचे दाणे बनायला लागते. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे काम होईल. आता हे फुलाचा बाकीचा जो भाग असतो तो गळून जाईल. म्हणजे आता याने मेंडलने काय केलं की बाकीचे दुसऱ्या कुठल्या झाडाचे पोलन ग्रेन्स येणार नाही. म्हणजे याच्यावर जसं पोलन ग्रेन्स टाकले तसं ही वरून बॅग पॅक करून टाकली, विषय संपला. म्हणजे आता दुसऱ्याला चान्स नाही. मग जे काही फर्टिलायझेशन व्हायचं असेल जे मेंडलने टाकलेले त्याच्यामध्ये. आता आपण ह्या दोघांचे कॅरेक्टर समजून घेतले. याच्या 3 पिढ्यांपर्यंत मेंडलने चेक केलं होतं. याच्या 3 पिढ्यांपर्यंत मेंडलने सेल्फ पॉलिनेशन करून घेतलं आणि हे सेल्फ पॉलिनेशनच असतं. म्हणजे इथल्या इथे जे पोलन ग्रेन्स होते ते याच्यावर टाकून ह्या प्लांटला चेक केलं की हे प्युअर आहे का. तेव्हा हे प्युअर आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याला त्याने नाव दिलं. त्याने सांगितलं की याच्याकडे 2 कॅपिटल टी 100% आहे. हे त्याने खात्री करून घेतली. आता ह्याही प्लांटचं त्याने 3 पिढ्यांपर्यंत चेक केलं तेव्हा लक्षात आलं की ह्या प्लांटकडे 2 स्मॉल टी आहेत. म्हणून हे प्लांट बारकं राहिलेलं आहे, छोटं राहिलेलं आहे, ड्वार्फ झालेलं आहे. आणि हे याच्याकडे 2 टी असल्यामुळे, कॅपिटल टी असल्यामुळे, स्ट्रॉंग जीन असल्यामुळे याच्याकडे काय होतात, हे टॉल झालेलं आहे. हे प्लांट कसं आहे बाळांनो, टॉल आहे. आता म्हणजे याच्याकडे जेव्हा पण गॅमेट बनतील त्या गॅमेटमध्ये काय असणार आहे, स्मॉल टी असणार आहे. याच्याकडे जे काही गॅमेट बनतील याच्यामध्ये जे काही पोलन ग्रेन्स बनतील ते कसे बनतील, स्मॉल टी वाले. आणि याच्याकडे जेव्हा एग्स बनतील त्याच्याकडे काय असेल, कॅपिटल टी. हे समजतंय का सगळ्यांना. म्हणजे याच्याकडे एकाच प्रकारचे एग बनतील, कोणते, हे. आणि याच्याकडे नेहमी एकाच प्रकारचे पोलन ग्रेन्स बनतील, कोणते, टी. हे समजलं का, एवढं सांगा मला. हे समजलं का. हो सर. आता याला काय केलं, याला त्याने याने पाहिलं की काय मिळाले पाहिजे. मग आता हे प्युअर पॅरेंट होते, यांना आपण काय म्हणतो, पॅरेंट जनरेशन. या दोघांना काय म्हणतो, या दोघांचा क्रॉस केला ना म्हणजे हे झाले पॅरेंट. मग ह्या पॅरेंट जनरेशनचं कॉम्बिनेशन याने लिहिलं बघा. आता मी हे पुसतोय, काल मी लिहून दिलेलं आहे, तुम्हाला इथे जागा करून लिहितोय. आता याने हायब्रिडायझेशन केलं म्हणजे काय, नॉर्मली काय होत होतं की टॉल प्लांट पासून टॉल प्लांट बनत होते, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होत होतं. आता याने क्रॉस केला ना, याने काय केलं, याची भेट कधीच झाली नसती परंतु याने ती भेट घडवून आणली, हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन केलं म्हणजे काय, स्मॉल कॅरेक्टर्स किंवा डॉर्फनेसचे कॅरेक्टर टॉलनेसच्या कॅरेक्टर बरोबर स्वतः कंट्रोल केले, स्वतः टाकले. आता स्वतः टाकल्यानंतर रिझल्ट काय मिळाला तर त्याने सांगितलं बघा, त्याने असा एक टेबल बनवला. बघा असा एक टेबल बनवला. हा जो टेबल होता या टेबलवर एका बाजूला याला बघा, हे जे साइन आहे ना, दिस इज द साइन ऑफ मेल आणि हे जे असतं दिस इज द साइन ऑफ फिमेल. हे ह्या प्लांटला काय बनवलं त्याने, मेल बनवलं. या प्लांटला काय बनवलं त्यांनी, मेल. आणि ह्या प्लांटला काय बनवलं त्यांनी, फिमेल. आता याच्याकडे फक्त स्टिग्मा जर ठेवला आणि याचे पोलन ग्रेन्स कापून टाकले म्हणजे हे काय झालं, फिमेल प्लांट. हे काय झालं, मेल प्लांट. आता मेल प्लांट जे होतं त्याच्यामध्ये किती प्रकारचे टी आहेत, 2 प्रकारचे. मग एक टी इथे लिहिला आणि दुसरा टी इथे लिहिला. हे कळलं का. आता हे दुसरी जे प्लांट होतं ते कसं होतं, खालच्या बाजूचं ते आहे फिमेल प्लांट. त्याचे एक कॅपिटल टी इथे लिहिला आणि दुसरा कॅपिटल टी इथे लिहिला. आणि आता त्याने या दोघांचं क्रॉस झालेलं होतं. आता क्रॉस झालं, शेंग बनली. त्या शेंगेतले जे बिया होत्या, जे वाटाणे होते, त्यांना वाळू दिलं, नंतर त्यांना पेरलं आणि पेरल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन सुरू केलं.
आणि त्याने जे पाहिलं त्याचा त्याला धक्का बसला. तुम्हाला मी काल सांगितलं होतं, सगळेच्या सगळे प्लांट टॉल मिळाले होते त्याला. काय मिळाले होते? टॉल. आता कसे मिळाले इथे बघा. हे बघा, कॅपिटल टी, स्मॉल टी. इथे ह्या बॉक्समध्ये येईल कॅपिटल टी टू स्मॉल टी. इथे ह्या बॉक्समध्ये बघा कॅपिटल टी, स्मॉल टी. पुन्हा ह्या बॉक्समध्ये कॅपिटल टी, स्मॉल टी. पुन्हा ह्या बॉक्समध्ये कॅपिटल टी, स्मॉल टी. आता मी काय सांगितलं, जिथं जिथं पॉवरफुल डॉमिनंट ॲलिल असेल, पॉवरफुल ॲलिल असेल, तो जर त्याच्याबरोबर छोटा म्हणजे कमी पॉवरचा ॲलिल आला, ज्याला आपण रिसेसिव्ह ॲलिल म्हणतो, तो आला की त्याला व्यक्त होऊ देणार नाही. म्हणून तो व्यक्त होऊ शकला नाही. मग सगळेच्या सगळे इथे लक्ष द्या, इथे सगळेच्या सगळे 4 प्लांट बनले. याच्यातनं किती प्लांट बनले? 4. आणि हे 4च्या 4 कसे झाले? ऑल प्लांट्स वेअर टॉल. ऑल प्लांट्स वेअर टॉल. कारण काय? कारण प्रत्येकाकडे एक टॉलनेसचा जीन आलेला होता. या जीनने स्मॉल टीला एक्सप्रेस होऊ दिलं नाही. या कॅपिटल टीने स्मॉल टीला एक्सप्रेस होऊ दिलं नाही. मेंडलला थोडी शंका आली की अरे आपण असं केल्यामुळे समजा एकाला मेल बनवलं, एकाला फिमेल बनवलं, याच्यामुळे काही गोंधळ झाला असेल का? म्हणून त्याने लगेच दुसरी शंका लगेच ताबडतोब काय केलं, दुसरा एक एक्सपेरिमेंट याच्याबरोबरच करून ठेवला होता. एकदा ह्या प्लांटला मेल प्लांट बनवलं, म्हणजे याच्यातलं काय केलं, याच्यातला स्टिग्मा कापून टाकला आणि याला पोलन ग्रेन्स व्यवस्थित वाढून दिले. आणि इकडचा जो होता या ठिकाणी याला काय केलं, याच्यातले पोलन ग्रेन्स स्टॅमेन्स कापून टाकले आणि स्टॅमेन्स कापून याला प्युअर फिमेल प्लांट केलं. तरी सुद्धा रिझल्ट सेम होता. तरी सुद्धा रिझल्ट चेंज झाला नाही. सगळेच्या सगळे प्लांट कसे झाले? टॉल झाले. आता याला कसं लिहिलं जातं ते पहिले समजून घ्या आणि मग तुम्हाला आता हे कसं होतं ते इझिली समजेल. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता बघा काय केलं मेंडलने, प्युअर प्लांट घेतले. प्युअर त्या कॅरेक्टरसाठी प्युअर प्लांट पॅरेंट्स. हे पॅरेंट्स आहेत. पॅरेंट जनरेशन प्युअर आहे त्या कॅरेक्टरसाठी. बुट्टा आहे तरी प्युअर बुट्टा आहे आणि उंच आहे तरी प्युअर उंच आहे. प्युअर पॅरेंट. कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. हा काय आहे? आपल्या एक्सपेरिमेंट नुसार हा काय? फिमेल आहे. हे काय आहे? मेल आहे. आता याच्यामध्ये कसे गॅमेट बनतील? एकाच प्रकारचे, कारण दोन्ही कॅपिटल टी आहेत. एकाच प्रकारचे गॅमेट बनतील, एकाच प्रकारचे एग बनतील. इथे एकाच प्रकारचे पोलन ग्रेन बनतील. म्हणजे असे या दोघं जेव्हा एकत्र येतील तेव्हा पुढची पिढी तयार होईल, ज्याला आपण म्हणतो फर्स्ट फिलियल म्हणजे मुलगा. फर्स्ट फिलियल जनरेशन. आणि याला आपण म्हणतो शॉर्ट मध्ये F1. याला काय म्हणतो बाळांनो? F1. आता F1 जनरेशन मिळालं. या F1 मध्ये काय मिळतील? कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि याच्यात आपण काय बघितलं, हे आपल्याला चित्र मिळालं. हे 4 चौघांबरोबर केलं ना आपण, हे जे आहे ते इथं लिहून पाहिलं तर 4 मिळाले आपल्याला. 4च्या 4 कसे मिळाले? 1 2 3 4. 4च्या 4 कसे मिळाले बाळांनो? टॉल मिळाले. ऑल टॉल. काय मिळाले आपल्याला? ऑल टॉल मिळाले. म्हणजे F1 जनरेशन मध्ये सगळेच्या सगळे टॉल मिळाले. आणि मग मेंडलला धक्का बसला की हे डॉर्फनेसचं जे कॅरेक्टर होतं गेलं कुठे? का बरं असं झालं असेल? असं होण्याचं कारण काय? मग त्याच्या मनात जी शंका होती, मग त्याने पुन्हा एक काम केलं. आता हे दोन्ही प्रकारचे सगळे जेव्हा टॉल एकत्र आले होते, हे चारी टॉल जे होते, हे चारी टॉल, या चारी टॉल मधले 2 प्लांट घेतले किंवा याच्यातले काही प्लांट घेतले आणि यांच्यामध्ये काय केलं, ह्या कॅपिटल टी स्मॉल टी मध्ये आणि ह्या कॅपिटल टी स्मॉल टी मध्ये आपसात क्रॉस केला. याला म्हणतात, याने काय केलं? सेल्फिंग केलं. सेल्फ क्रॉसिंग, और याला त्याने सिंपल वर्ड यूज केला सेल्फिंग. यांचं काय केलं? आपसात लग्न लावून टाकलं. आलं लक्षात? असं माणसांमध्ये जनरली आपण करत नाही. पशूंमध्ये आपण करू शकतो, प्लांट्स मध्ये आपण करतो. सेल्फ क्रॉसिंग केलं. याचा अर्थ काय झाला माहितीये का? की एका पॅरेंटला
2 मुलं आणि 2 मुली झाल्या. त्या सख्ख्या भावा बहिणींनी आपसात लग्न केलं. तसंच झालं ना हे. एकाच मात्या पित्याचे हे सगळे संतान होते. यांना काय केलं मेंडलने आपसात यांना क्रॉस करून टाकलं. याला म्हणतात सेल्फिंग. असं माणूस नाही करत. पण पशूंमध्येही जनरली आपण करत नाही. परंतु काही ठिकाणी पशूंमध्ये असं केलं जातं. किंवा केलं जातं त्याचा आपण जेव्हा स्टडी करू तेव्हा आपण बघूया. पण आता याचं काय केलं यांनी क्रॉसिंग केलं. खूप काय सेल्फ क्रॉसिंग केलं. त्यालाच आपण काय म्हटलं सेल्फिंग. आता सेल्फिंग नंतर जी पुढची जनरेशन तयार होईल त्या जनरेशनला आपण नाव देऊ F2. आता बघा याला जर आपण एक्सप्रेस केलं याच्यात कोणाला तरी एकाला मेल ठरवलं आणि याच्यात कोणाला तरी एकाला फिमेल ठरवलं म्हणजे पुन्हा इमॅस्क्युलेशन केलं. आता बघा इकडे काय रिझल्ट मिळाला इकडे बघा नीट लक्ष द्या. कॅपिटल टी स्मॉल टी मेल इकडे फिमेल. कॅपिटल टी स्मॉल टी दोन प्रकारचे. आता इथे मी डायरेक्ट लिहायला सुरुवात केली. 1-2 मिनिटं पहिले थांबून जाऊ. याच्यापासून गॅमेट कसे बनतील. 2 प्रकारचे गॅमेट बनतील ना ह्याच्यात. कॅपिटल टी प्रकारचे गॅमेट असू शकतात. स्मॉल टी प्रकारचे गॅमेट असू शकतात. इथे पण कॅपिटल टी प्रकारचे गॅमेट असू शकतात. स्मॉल टी प्रकारचे असू शकतात. आता तेच आपण इथे मांडत असतो ह्या बॉक्समध्ये. याला म्हणतात प्युनेट स्क्वेअर. कॅपिटल टी स्मॉल टी पुन्हा इथे येईल कॅपिटल टी स्मॉल टी. एकाला आपण ठरवलेलं आहे मेल आहे आणि एकाला आपण ठरवलेलं आहे फिमेल आहे. आता कॅपिटल टी हा कॅपिटल टी स्मॉल टी हा कॅपिटल टी स्मॉल टी आणि हा आणि हा एकत्र येईल स्मॉल टी. कळतंय का. आता बघा काय झालं. टॉलनेस हे जे कॅरेक्टर होतं हे टॉलनेस कॅरेक्टर होतं. आता इथे जी पिढी मिळाली हे 4 प्रकारचे इंडिव्हिज्युअल मिळाले. हे बघा 1 2 3 आणि 4. आता पहिल्या पिढीमध्ये ड्वार्फनेसचं जे कॅरेक्टर होतं बुटकेपणाचं जे कॅरेक्टर होतं बाळांनो ते डिसअपियर झालं होतं. इथे आपल्याला सगळेच्या सगळे कसे मिळाले होते ऑल टॉल मिळाले होते. इथे काय मिळाले होते ऑल टॉल मिळाले होते. आता हे ऑल टॉल जे होते त्यांच्यामध्ये आपसात क्रॉसिंग करून टाकलं. पुन्हा तेच केलं आपण. काय केलं त्यांचे काय कट करून टाकले स्टॅमेन्स कट केले. एकाला मेल फ्लावर एकाचं फिमेल फ्लावर ठेवलं तसं आणि दुसऱ्याला कम्प्लिटली मेल करून काय म्हणतात त्याचे त्याला नॉर्मल ग्रो करू दिलं आणि त्याच्यातले पोलन ग्रेन्स उचलले आणि याच्यावर टाकले. क्रॉस केल्यानंतर रिझल्ट जो मिळाला तो तुमच्या समोर आहे. याच्यात 3 प्लांट्स वेअर टॉल and 1 plant was dwarf. कळलं का. म्हणजे 3 उंच मिळाले आणि 1 बुटकं मिळालं. म्हणजे इथे पुन्हा रिअपियर झालं. कोणतं कॅरेक्टर डॉर्फनेसचं जे कॅरेक्टर होतं ते पुन्हा तिसऱ्या पिढीमध्ये. दिस इज कॉल्ड ॲज F2 जनरेशन. ही जी मिळाली आपल्याला दिस इज F2 जनरेशन. हे बघा दिस इज पॅरेंट जनरेशन. दिस इज F1 जनरेशन. दिस इज F2 जनरेशन. F2 जनरेशन मध्ये आता हे कसं कळलं. आता प्रश्न असा आला मेंडलने प्रत्येकाची उंची मोजून पाहिली आणि उंची मोजून पाहिल्यानंतर हे जे एकदम बुटकं प्लांट होतं त्याची आणि जे सुरुवातीचं पॅरेंट घेतलं होतं त्याची उंची तर त्याला माहित होती. त्याच्याच उंची इतकं याची उंची मिळाली आणि ह्या तिघांची उंची पॅरेंट प्लांटच्या याच्या उंची इतकीच मिळाली. आणि म्हणून त्याने सांगितलं की मला जे कॅरेक्टर मिळालं ते काय मिळालं 3 टॉल 1 ड्वार्फ. आता त्याने काय केलं त्याने विचार केला. मग त्याने त्याचं अनालिसिस केलं आणि सगळ्या गोष्टीचा स्टडी केला आणि मग त्याने सांगितलं की इथे जी कंडिशन आहे या कंडिशनला काही नाव आहे. आणि हे जे कॅरेक्टर्स व्यक्त होत आहेत याला त्याने नावं दिले. आता काय काय नावं दिले ते आपण बघितलं. हे एवढं कळलं का मला सांगा. मग मी तुम्हाला याचं डिटेलिंग करून सांगतो. एवढं कळलं का सांगा. हो सर. तन्मय तुला कळतंय का. तन्मय आहे का जागेवर बेटा.
मेसेज पाठवत जा किंवा थंब पाठवत जा. तन्मय, सर हे F1 F2 हे स्टेजेस आहे ना? काय आहेत बेटा? F1 F2 स्टेजेस जनरेशन्स स्टेजेस नाही, पिढ्या आहेत, जनरेशन आहे. जनरेशन्स. फर्स्ट फिलियल जनरेशन, सेकंड फिलियल जनरेशन असं आहे ते. फर्स्ट फिलियल जनरेशन, सेकंड फिलियल जनरेशन असे आहेत. येतंय लक्षात? आता इकडे लक्ष द्या. आता हे जर समजलं असेल तर इकडे आपण समजून घेऊ. आता हे पण तुम्ही काढून घेतलं असेल, हे पण तुम्ही काढून घेतलं असेल. आता इकडे लक्ष द्या. तुम्हाला रेशो काय मिळाला? 3 टॉल मिळाले, 1 ड्वार्फ मिळाला. आता जे व्यक्त होतं म्हणजे उंची हे व्यक्त झाली, उंची व्यक्त झाली, लाल फूल व्यक्त झालं, एक्सप्रेस झालं. आपल्याला बघितल्या जे पटकन डोळ्यात भरतं त्याला म्हणतात फिनोटिपिक कॅरेक्टर. त्याला काय म्हणतात? फिनोटाइपिक कॅरेक्टर. उंची पटकन तुमच्या डोळ्यात भरेल की नाही? उंची पटकन डोळ्यात भरते, बुटकेपणा पटकन डोळ्यात भरतो. आपण याला काय म्हणतो? आपण एखाद्याचं वर्णन करताना अरे तो आमका आमका उंच नाही का, आमकी आमकी ती उंच नाही का, बारीकशी नाही का, हे काय आहेत? अरे ते कुरळे केसांवाला नाही का, पुढे आलेले दात नाहीत का, हे काय आहेत? दिस आर ऑल फिनोटिपिक कॅरेक्टर. जे तुम्हाला बाहेरून दिसतात त्यांना काय म्हणतात? फिनोटिपिक कॅरेक्टर. त्याला काय म्हणतो आपण? फिनोटिपिक कॅरेक्टर. आणि जी त्याची आतली रचना असते ज्याच्यामुळे हे फिनोटिपिक कॅरेक्टर दिसतात त्यांना म्हणतात जिनोटिपिक कॅरेक्टर, जिनोटाइप. त्याला काय म्हणतो आपण? जिनोटाइप. यांना काय म्हणतो? फिनोटाइप. म्हणजे फिनोटाइप आणि जिनोटाइप हा जर वर्ड आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे 4 प्लांट्स आपण पाहिले, या 4 मधले 3 काय होते? टॉल, आणि 1 काय होतं? ड्वार्फ. 1 काय? ड्वार्फ, आणि 3 काय? टॉल. हे काय आहेत? म्हणजे फिनोटिपिक रेशो. याला काय म्हणतात मग? फिनोटिपिक. कसे व्यक्त झाले? फिनोटिपिक रेशो. याचा अर्थ काय झाला? 3 टॉल होते आणि 1 ड्वार्फ होता, म्हणजे 3:1 हा रेशो झाला. 3 टॉल 1 ड्वार्फ हा झाला फिनोटिपिक रेशो. परंतु याला जेव्हा आपण जिनोटाइप मध्ये बघतो की 3 तर उंच झाले, परंतु का उंच झाले? त्याचं कारण काय होतं की प्रत्येकाकडे एक कॅपिटल टी होता. प्रत्येकाकडे कॅपिटल टी होता. हे बघा, याच्याकडे पण आहे, याच्याकडे पण आहे, याच्याकडे पण आहे. म्हणजे ते टॉलनेस कॅरेक्टर जे होतं ते डॉमिनंट कॅरेक्टर होतं, त्याने दुसऱ्या कॅरेक्टरला एक्सप्रेस होऊ दिलं नाही. मग याचा जर आपण जिनोटिपिक रेशो लिहितो तो कसा लिहितो बघा. प्युअर टॉल कोणता आहे? तुम्ही सांगा आता, प्युअर टॉल कोणता आहे याच्यामध्ये? फर्स्ट. याच्यामध्ये या चौघांमध्ये प्युअर टॉल कोणता आहे? कॅपिटल टी. फर्स्ट. हा, कॅपिटल टी काय बाळांनो? प्युअर टॉल आहे. म्हणजे प्युअर टॉल किती मिळाले तुम्हाला? 1. प्युअर टॉल किंवा प्युअर डॉर्फ याला आपण काय म्हणतो? होमोझायगस. याला आपण काय वर्ड यूज करतो? प्युअर टॉल याला आपण काय वर्ड यूज करतो? होमोझायगस. म्हणजे ज्याच्याकडे एकाच प्रकारचे जीन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? होमोझायगस. कॅपिटल टी. तसेच हा पण काय आहे? ड्वार्फ आहे, पण कसा आहे? इकडे बघा, इकडे ड्वार्फ आहे. काय आहे? इट इज अगेन होमोझायगस ड्वार्फ. आणि ड्वार्फ किंवा रिसेसिव्ह कॅरेक्टर हे नेहमी कसं असतं? होमोझायगसच असतं. होमोझायगस म्हणजे ज्याच्याकडे एकाच प्रकारचे गॅमेट बनतील, अशा कॅरेक्टरला आपण काय म्हणतो? होमोझायगस. आणि ज्याच्याकडे 2 वेगवेगळ्या प्रकारचे, आता हे जेव्हा पुढच्या पिढीमध्ये जाईल तेव्हा कसं बनेल? 2 वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट बनवेल ना. एक कॅपिटल टीचा गॅमेट बनेल, एक स्मॉल टीचा गॅमेट बनेल. याला आपण म्हणतो
हे पण उंचच आहेत, पण कसे आहेत हे? हेटेरोझायगस टॉल आहेत. हेटेरोचा अर्थ होतो डिफरंट. हेटेरोझायगस टॉल. हे कळलं का? हे बघा, हे होमोझायगस ड्वार्फ आहे. हे होमोझायगस टॉल आहे. बघा, हे काय आहे? होमोझायगस टॉल. हे काय आहे? हे दोन टॉल आहेत. कसे आहेत? हेटेरोझायगस टॉल. आणि हे काय आहे? होमोझायगस ड्वार्फ. म्हणजे 4 वेगवेगळे जिनोटाइप मिळाले आपल्याला. काय मिळाले? 4 वेगवेगळे जिनोटाइप मिळाले. प्रत्येक जण टॉल तर दिसतोय, परंतु त्याच्या बॉडीमध्ये जर आपण आज जाऊन, आजच्या काळामध्ये आज आपण आज जाऊ शकतो आणि आज त्याचं जर त्याचे क्रोमोझोम चेक केले तर त्याच्याकडे काय दिसेल? एक कॅपिटल टीचा क्रोमोझोम, एक कॅपिटल टीचा जीन दिसेल आणि एक स्मॉल टीचा जीन दिसेल. ज्या वेळेला याला आपण चेक केलं त्यावेळेला याच्याकडे काय दिसतील? दोन्हीच्या दोन्ही स्मॉल टीचे जीन दिसतील, स्मॉल टीचे अलील दिसतील. याला आपण जेव्हा चेक करू तेव्हा याच्याकडे दोन्हीच्या दोन्ही जीन्स कसे दिसतील? डॉमिनंट जीन दिसतील. आता हे इकडे लक्ष द्या, हे जेव्हा आपण एक्सप्रेस करतो, हे जेव्हा आपण व्यक्त करतो, लिहितो, तेव्हा आपण जिनोटिपिक रेशो आणि फिनोटिपिक रेशो असा लिहित असतो. आता जिनोटिपिक रेशो काय होता? आता इथे लक्ष द्या. जिनोटायपिक और टिपिक रेशो काय मिळेल आपल्याला? 1 प्युअर टॉल, 2 हेटेरोझायगस टॉल आणि 1 ड्वार्फ. म्हणजे काय झाला? 1:2:1. किती प्लांट मिळाले? 4. आणि चौघांमध्ये बघा, 1 प्युअर टॉल, 2 हेटेरोझायगस टॉल आणि 1 काय मिळाला? ड्वार्फ. हा काय झाला? जिनोटिपिक रेशो. परंतु तुम्हाला जोपर्यंत तुम्ही आत जाऊन सेलच्या चेक करत नाही तोपर्यंत तुम्हाला जिनोटायपिक रेशो कधीच कळणार नाही. मग तुम्ही फक्त बाहेरून बघता, तुम्हाला बाहेरून बघितल्यानंतर जो दिसतो त्याला काय म्हणतात? फिनोटिपिक रेशो. फिनोटिपिक रेशो याचा अर्थ तुम्ही प्लांटकडे गेले आणि प्लांट तुम्हाला कशा दिसल्या? 3 टॉल दिसल्या, 1 ड्वार्फ दिसली. म्हणजे तुम्हाला फिनोटिपिक रेशो काय मिळाला? फिनोटिपिक रेशो काय मिळाला? बोला. 3:1. फिनोटिपिक रेशो काय मिळाला? 3:1. दिस इज द फिनोटिपिक रेशो. हे कळतंय का सांगा? हो सर, कळतंय. हे कळलं का सांगा? हो. एव्हरीबडी इज गेटिंग? सगळ्यांना समजतंय? व्हेरी गुड. आता बाळांनो, तुम्हाला कळलं की फिनोटिपिक रेशो काय असतो, जिनोटिपिक रेशो काय असतो. आता मेंडलने हे सगळं स्टडी केल्यानंतर पहिला नियम दिला. त्याने सांगितलं, जर डॉमिनंट ॲलील असेल एखाद्या प्लांटकडे, एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या ऑर्गॅनिझमकडे जर एखादा डॉमिनंट जीन असेल तर ते पुढच्या पिढीमध्ये रिसेसिव्हला व्यक्त होऊ देणार नाही. जसं त्या बाबाचं नाक मी सांगितलं, ते दर पिढ्यांमध्ये व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता बघा, याने काय दिलं? ह्या सगळ्या स्टडीवर आधारित त्याने मेंडलने पहिला नियम दिला आणि तो जो नियम होता त्याला म्हणतात, बोला काय म्हणतात त्याला? लॉ ऑफ डॉमिनन्स. त्याला काय म्हणतात बाळांनो? लॉ ऑफ डॉमिनन्स. या मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडल्स लॉ ऑफ, लॉज लिहू, अनेक असतात ना, 3 लॉज आहेत म्हणून. लॉज ऑफ इनहेरिटन्स. मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. फर्स्ट लॉ इज लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स. डॉमिनन्सचा अर्थ होतो प्रभावशाली असण्याचा नियम. प्रभावशाली, जो व्यक्त होतो, जो स्वतःला एक्सप्रेस करतो, दुसरे जीन्स असतानाही स्वतःला एक्सप्रेस करतो, त्याला आपण म्हणतो डॉमिनंट जीन. आणि असे जे जीन्स असतात त्यांना आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतो. आणि डॉमिनंट जीन्स हे दुसऱ्याला व्यक्त होऊ देत नाही. त्याची डेफिनेशन लिहून घेऊ आपण लॉ ऑफ डॉमिनन्सची. Yeah, when 2
homozygous individuals when two homozygous, आपण पाहिलं कॅपिटल टी टू homozygous when two homozygous individuals व्यक्ती म्हणा, प्लांट म्हणा, काही म्हणू शकतात. when two homozygous individuals with one or more sets of, with एक किंवा एकापेक्षा जास्त, one or more sets of character, एक किंवा एकापेक्षा जास्त कॅरेक्टरही तुम्ही एका वेळेला स्टडी करू शकता. वन ऑर मोर सेट्स ऑफ कॅरेक्टर आर क्रॉस्ड, त्यांचं क्रॉसिंग केलं तुम्ही, आर क्रॉस्ड, the alleles that appear in F1, the alleles that appear in F1 मध्ये काय मिळालं होतं सांगा आपल्याला. F1 are dominant ऑल, इथे तुमच्या माहितीसाठी लिहून घ्या, ऑल टॉल, सगळेच्या सगळे उंचच होते ना आपल्याला मिळालेले. आर डॉमिनंट अँड दोज विच डू नॉट अपियर, अँड दोज विच डू नॉट अपियर, and those which do not appear in F1 are recessive. जे व्यक्त झाले नाही F1 मध्ये ते काय होते, सगळेच्या सगळे रिसेसिव्ह होते, आणि जे व्यक्त झाले ते सगळेच्या सगळे काय होते, डॉमिनंट होते. हे कळलं का सगळ्यांना? बोला, लॉ ऑफ डॉमिनन्स कळला का? हो सर. कळला का? आता तुम्हाला होमवर्क लिहून घ्या, सगळ्यांनी होमवर्क लिहा. सगळ्यांनी होमवर्क काय आहे तुमचा? ज्यांच्याकडे नोट्स असतील त्यांनी ते प्रॉपर लिहून काढायचं आहे. विसरत नाही माणूस, लिहिल्यानंतर फायदा काय होतो बाळांनो, माणूस विसरत नसतो. जेनेटिक टर्मिनॉलॉजीचा तुम्हाला अभ्यास करून यायचा आहे. काय करायचं आहे? जेनेटिक टर्मिनॉलॉजी. आणि मी जे स्क्वेअर्स काढले होते, असे स्क्वेअर काढले ना, याला प्युनेट स्क्वेअर होतं. प्युनेट स्क्वेअर, त्या प्युनेट स्क्वेअर बद्दल वाचून यायचं, लॉ ऑफ डॉमिनन्स वाचून यायचा. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. उद्या तुम्ही करून याल एवढं. मग जेनेटिक टर्मिनॉलॉजी जेवढी आहे, सगळे वर्ड तुम्हाला माहित पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ होमोझायगस टॉल, what is the meaning of heterozygous tall, what is the meaning of recessive, what is the meaning of dominant, त्याच्यानंतर F1 काय असतं, F2 काय असतं, सेल्फिंग काय असतं, क्रॉस काय असतं, इमॅस्क्युलेशन काय असतं, हे सगळं तुम्ही तयार करून याल. मग आपण उद्या सेकंड आणि थर्ड लॉ जर जमलं तर कम्प्लीट करूया. टिल देन, गुड बाय, थँक्यू. दिलेला होमवर्क प्रॉपरली पूर्ण करा.